नवी पिढी आली पाहिजे. अजितदादांना म्हणजे तुम्ही बघा 20-25 वर्ष त्यांनी बघितलं, पक्षाने त्यांना संधी दिली, 1दा 2दा 3दा उपमुख्यमंत्री बनवलं, तुमचं काम करण्याचा अधिकार दिला, त्यांनी काम केलं, माझी काय तक्रार नाही. आता पुढं काय करायचं? पुढं माझी पिढी, माझ्यानंतर अजितची पिढी आणि त्यानंतरची नवी पिढी युगेंद्रची पिढी. ते युगेंद्रच्या पिढीच्या हातामध्ये अधिकार दिले, बारामतीचं समाजकारण करण्याचा, तिचं अर्थकारण सुधारण्याचं, तरुण पिढीचे दिवस चांगले नसतं, हे काम करायला कुणी ना कुणीतरी असण्याची गरज आहे. आणि जो विचारवंत आहे, उच्च शिक्षित आहे, स्वच्छ चारित्र्याचा आहे, अशाच्या हातामध्ये या नेतृत्वाची जबाबदारी द्यायला हवी, हे सूचना मी आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांनी केली. मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, हे काम यांच्या हातामध्ये सोपा. गेले काही महिने या तालुक्यातलं गाव त्यांनी फिरून लोकांशी संपर्क केला, सुसंवाद ठेवला. त्यांचा प्रयत्न आहे की प्रश्न समजून घ्यायचे, काय करायची आवश्यकता आहे याची माहिती घेतली. एखाद्या गोष्टीचं आपलं ज्ञान कमी असेल तर आपल्यापेक्षा वेगळी असेल, साधा असेल, त्याच्याशी सुसंवाद साधणं, माहिती घेणं, ज्ञान संपादन करणं, या पद्धतीनं काम करण्याची त्यांची पद्धत ही बारामतीच्या दृष्टीनं आपली उपयुक्त होईल. आणि म्हणून बारामतीचा नावलौकिक हा देशामध्ये, आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही ना बारामतीचं नाव काढलं की ते नाव घेतात. कोणाचं नाव घेतात? देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही. आता ही पद्धत पुढे चालू ठेवायची नाही. ही परंपरा पुन्हा चालू ठेवायची असेल तर यासाठी पुढची पिढी, कर्तव्य पिढी, ज्ञानी पिढी, तिची आज महाराष्ट्राला, बारामतीला आवश्यकता आहे. आणि त्याच्याच हेतूनं युगेंद्राची उमेदवारी तुला सगळ्यांच्या समोर दिली. मला आग्रह तुला सगळ्यांना आहे की मताचा विक्रम करा, मोठ्या मतांनी त्यांना विजय करा. मी तुम्हाला शब्द देतो की बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही लोकांनी गेले 5-50 वर्ष काम केलं. त्याहीपेक्षा अधिक जोराने काम करण्याची हिंमत, कष्ट करण्याची तयारी युगेंद्रमध्ये आहे. त्याला विजयी करा, हे या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द संपतो. तुतारे तुतारे